श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत। तर आपण बघू मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे आणि काय काय करायचे नाही या गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे। ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना हा अतिपवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा आपण जेवढी देवाची म्हणजेच भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची सेवा करू तेवढं पुण्य तेवढं लक्ष्मी आपल्या पदरामध्ये आपण ओढून घेणार आहोत। असा मार्गशीर्ष महिना सुद्धा अतिपवित्र मानला जातो। जसा दत्त जयंती आहे, चंपाषष्ठी आहे, देवीचे गुरुवार आहे, घरात काही नियम आणि अटी जे असतात ते आपल्याला पाळायचे आहेत। तर सर्वात पहिले आपण याच विषयावर चर्चा करूया की त्या अटी कोणकोणत्या आणि त्या अटी कशा पाळायच्या। सर्वात पहिले मांसाहार टाळायचा। आपण घरामध्ये जे नॉनव्हेज आणतो ते आपल्याला पूर्णपणे या महिन्यामध्ये बंद करायचे आहे। पण काही ठिकाणी जे आपले घरचे असतात ते जिद्दी असतात की आपण नाही म्हटल्यानंतर सुद्धा त्यांची अशी अपेक्षा असते आणि ते आणतातच। तर मग आपण त्यांना करून देऊ शकतो, घरात आणूनही देऊ शकतो, फक्त आपण खायचे नाही। कारण आपण जे व्रत आहे ते व्रत करत आहोत म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज खायचे नाही, ते आपण पूर्णपणे टाळायचे आहे। आणि जर आपल्या घरामध्ये ते आणल्या गेलंच तर त्याप्रमाणे आपल्याला आपल्या घराचे शुद्धीकरणसुद्धा करायचे आहे की ज्या दिवशी आणल्या गेले त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित घर स्वच्छ पुसून आणि आपल्याला सगळीकडे गोमूत्र शिंपडायचे आहे। या गोष्टीचे सर्वात पहिले पालन करायचे आहे। ही सर्वात पहिली अट आहे की आपण जी सेवा करणार आहोत ती सेवेचे जर आपल्याला फळ पूर्णपणे प्रामाणिकपणे आपल्या पदरात पाडून घ्यायचे असेल तर आपल्याला नॉनव्हेज आणल्याच्या नंतर सुद्धा ह्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे आहे आणि आपण ते खायचे नाही। दुसरी अट अशी आहे की घरातली जी स्त्री आहे तिने नेहमी आनंदी आणि खळखळून हसणारी असावी। कारण प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात येत असतात, प्रत्येकाला प्रॉब्लेम फेस करावं लागते, पण आपले प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावर न देता काही वेळा आपण ते टाळायचे आहे, काही वेळा आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, इग्नोर करायचे आहे आणि आपला हा संसार जो आहे तो हसत खेळत समोर न्यायचा आहे। त्यामुळे घरातली स्त्री जितकी आनंदी तितका वास घरामध्ये लक्ष्मीचा राहतो। त्यासाठी लक्ष्मीला येण्यासाठी महिन्याची किंवा स्पेसिफिक महिन्याची अशी गरज नसते, पण तरीही आपण हा महिना अतिपवित्र मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये सुद्धा आपल्या घरातले वातावरण अति आनंदीमय आणि हसत खेळत असावे अशी आपली दुसरी अट आहे। आणि या महिन्यामध्ये पुरुषांनी सुद्धा आपलं लक्ष द्यायचे आहे आणि स्त्रीने सुद्धा लक्ष द्यायचे आहे की आपले जे संस्कार आहेत ते आपल्या मुलांवर आपण घडवत आहोत, आपल्या मुलांवर आपण टाकत आहोत, टाकायचेच आहेत तर चांगलेच टाकायचे। कलेश, भांडणं, तंटे नको, यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना सगळ्यांनी इग्नोर करून आपलं आयुष्य आपल्याला पुढे न्यायचे आहे। ही झाली दुसरी अट। आणि तिसरी जी अट आहे अति महत्त्वाची की आपला जो उंबरा आहे तो उंबरा आपण दररोज स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे। आपला जो दरवाजा आहे तो आपण दररोज पुसून घ्यायचा आहे। त्याला काही जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिटाचं काम आहे। पण काही महिला ऑफिसला जातात, काही दुसऱ्या कामासाठी बाहेर जातात, त्यामुळे दररोज असा वेळ मिळावा दररोज असा वेळ कोणाला मिळत नाही, म्हणून आपण महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी सुद्धा केलं तरी चालेल। आणि आपल्याला हळदीचे लेपनसुद्धा करायचे आहेत, दररोज नाही करायचे, फक्त गुरुवारी केले तरी चालेल। पण जर उंबरा शक्य झाल्यास दररोज पुसावे आणि दरवाजासुद्धा दररोज पुसून घ्यावा। घर अतिस्वच्छ ठेवावे, जाळी जळमाटी पूर्ण काढून टाकावे, घराची स्वच्छता करावी, पडदे साफ करावे, घरामध्ये जे ब्लँकेट आहे ते स्वच्छ धुवून आपण व्यवस्थित करून ठेवावे, जेणेकरून त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल आणि आपल्या लक्ष्मी आता प्रसन्न होईल। दुसरी जी गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असते त्यावर आपण हळदी कुंकू वाहून धूप दीप दाखवून ते कुंकू आपल्याला आपल्या कपाळी लावायचे आहे आणि घरामध्ये दररोज न विसरता विष्णू सहस्रनाम घ्यायचे आहे। जर तुमच्याकडून विष्णू सहस्रनाम घेणे झाले किंवा शक्य नाही तरी आपल्याला ते मोबाईलवर का होईना पण ऐकायचे आहे। या महिन्यामध्ये आपण जेवढी विष्णूला प्रसन्न करू तेवढी आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की विष्णूमध्येच लक्ष्मी मातेचा वास आहे, म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम न विसरता दररोज घ्यायचे आहे। आणि झाल्यास आपल्या मुलांना जवळ बसून घ्या, त्यांच्याजवळ त्यांनाही सांगा, त्यांनाही कळू द्या। आपण जेवढा आपला मूळ पक्का करू तेवढ्या ज्या आपल्या फांद्या आहेत त्या चांगल्या प्रकारे चांगल्या संस्काराच्या घडतील। आपली मुलं कुठेही जाऊ, आपल्याला ताण राहणार नाही, आपल्याला टेन्शन राहणार नाही, म्हणून आपला मूळ आपला पायाच आपल्याला पक्का करायचा आहे। त्यासाठी आपण जेवढी सेवा करू, जेवढे आपले संस्कार त्यांच्यावर स्वामी सेवेमार्फत दिले जातील तेवढे ती मुलं व्यवस्थित घडतील। आपल्याला त्यांच्याकडे बघायची गरजसुद्धा राहणार नाही, त्यांच्यावर नेहमी स्वामींचा वरदहस्त राहील।
ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा व्हिडिओ नक्की त्यावर बनवेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.